रात्रीचं उठून सासू सगळी बघायची हा काय झाकलंय काय उघडाय काय नाही मग आपल्याला धार काढा यायचं नाही येत नाही म्हणल्यानंतर त्या दुधाकडे आपण लक्ष द्यायचं नाही त्यातलं तेवढं प्यायचं आमच्या वडिलांनी सुरुवातीला येताना सांगितलं होतं काम लय सांगत असते ती नुसतं होय म्हणायचं करते म्हणायचं त्यावेळेस ते लग्न जमलेलं पण मला माहिती नाही मी आमच्या वडिलाच्या मळ्यात गेलेली ही पाहुणं आलेलं त्यांची बैठक झालेली लग्न जमलेलं हे काही माहिती नाही काय करावं शेजाम आम्हाला काहीच कळलं नाही कितीतरी काळानवर देव आम्ही पस्करच्या पट्ट्या होत्या सारवणाची शाळा सारवायची शाळेला सारवायची आणि न्यायचं जरा पुरीला काम करायला की काठ झाडून घास भांड शिक्षणामुळे कायदा काढला अमेरिकेला गेले ती मुंबईला गेले सगळं धरलं त्यांनी काय काय केलं रमाबाई कुठं आहे त्या काय त्यांची ओळख होती का वर्ष 2-2 वर्ष ठेवून जायचे रमाबाईला त्या सावित्रीबाई फुलेमुळे सगळे या नौकर वर्ग ही आता सगळं सुधारणा त्यांच्यामुळे झाली स्त्रियांची होय नाहीतर चुलन मुलं म्हणायची त्यांना कशाला शाळा हा असंच होतं माहेरीच्या सुखाला ग मनाचवल माहेरीच्या सुखाला ग मनाचवल फिरून फिरून सय येई जीव वेडावतो फिरून फिरून सय येई जीव वेडावतो करमुनीसाठी काय जात्यावरची गाणी उन्हाळ सामान नाती गुती ह्या गावाला जा त्या गावाला जा टीव्ही नव्हती मोबाईल नव्हता काय नव्हती लाईट सुद्धा नव्हती आमच्या काळात टीव्ही मोबाईल नव्हता मग तुम्ही काय करायचं दिवसभर काय करायचं काय करायचं घरातलं काम करायचं शेतातलं काम करायचं जनावर बघायची लेकरं बघायची आलेल्या माणसाचा बंदोबस्त करायचा तेव्हा जात हाटलंय दळण भरडाण सारवण सुरवण शेणाची घरं छपराची काडाची घरं हे असलं ह्यातच दिवस पुरत नव्हता आम्हाला आणि काय जात काय असायचं जात काय असायचा ही चटणी बारीक काढली नाही बारीक दळलं नाही भाकरीच नीट केली नाही पिठाचं झाकलं नाही मिठाचं झाकलं नाही पहिलं असलंच होतं की होय हा रात्रीचं उठून सासू सगळी बघायची काय झाकलंय काय उघडाय काय नाही बर आणि मग ते राहिलं एखाद्या वेळेस उघडं पिठाला डबा सुद्धा नसायचा डेऱ्यात पीठ भरायचं त्याचं फडक्यान तोंड बांधायचं पाण्याला रांजण मोठा त्याला लोखंडी पाटी झाकलेली ती रोज उठलं की स्वच्छ धुवायचा कुठली स्टीलची टिपण कुठला हांडान कुठलं फिल्टर आता किती सोय झाली बघा मग ही ती कसली पट्टी लावायची जरा रांजाला लोखंडी पाटी झाकायची पाटी का आणि उठवून सकाळच्या पारी सगळं पाणी काढायचं आणि ते फडक्यानं पुसून घ्यायचं आणि मग ताजं पाणी त्यात वापरायचं ती प्याला बी तीच वापरायचं आम्ही होय हो दिवसभर ती 10 घागरीचा रांधण भरलेला सकाळ पारी आणि स्वच्छ करायचा दिवसभर भरायचा सारखा कोण झाकून ठेवायचा केवढा रांधण होता ते 10 घागरीचा 10 मोठ्या घागरी म्हणजे 100 लिटरचा आणि कोण भरायचं ते कोणी भरायचं दीर भरायचं मालक भरायचं कामाचं गडी भरायचं कुठून भरायचं ते विहिरीतनं आणून भरायचं विहिरीतनं खांद्यावर आणून भरायचं होय विहिरीला माचाड नव्हतं काय नव्हतं मी सुद्धा डोक्यावर पाणी वडिलांना गागर दिलं नाही म्हणून सासून म्हणायचं गागर बिगर नाही ह्या पातेल्यानंच पाणी आण कशाने पाणी आण पातेल्यानं पाणी डोक्यावर 10 लिटरचं पातेलं घेऊन पातेलं भरून तसल्या अवघड पायऱ्या मालकाच्या मागं जाऊन शिकून मी सुद्धा पाणी विहिरीतनं वाहिलं होय वाहिलंय की पाणी कशाने आणायचं पातेल्यात आणलं जर्मलच्या होय गागर सुद्धा तुझ्या वडिलांना गागर दिली नाही मग कुठले गागरे आणायच्या तुम्हाला सासू म्हणायची सासू म्हणायची की मग ती पातेल्यानं पाणी आणायला शिकली मी टिपका अंगावर सांडून सासू गागरी नव्हत्या काय होत्या पण त्यांनी वाटून गेलं जिकडं तिकडं माझ्या गागरीचा गळा निघाला ती कोणी बसवून आणला नाही पुन्हा होय कसल्या गागरी असायच्या पहिल्या पितळेच्या गागरी गंगा जमना आख्या पितळेच्या लोखंडी अशा गागरी गंगा जमना म्हणजे ते मधनं पट्टा तांब्याच्या गागर पट्ट्या भांड्याचा खालीवर पित्तळ गळ्याला तांब त्याला गंगा जमना गागर म्हणायची बर मग ती कसलीच गागर नाही एका गागरीचा गळा निघाला मग कुणीच बसवून आणलं नाही पातेल्यानं पाणी 10 वर्ष आणलं मी बर मुलगी चांगली 5-6 वर्षाची पुन्हा माझं वडील आलं माझ्याकडं भेटायला मग मुकामानं राहिलं मग त्यांनी बघितलं विहिरीतनं पाणी कशी पोरगी आणते मग त्या दिराला मालकाला बोललं तुम्ही एक सुताराला बोलवून आणा लाकडं रावा ते दोर आणा एक बादली आणा लोखंडी पावऱ्यानं पाणी शिंदून पुरी काढतेल्या माझी जाऊबाई माझ्यासारखंच पाणी आणायची डोक्यावर तिला 4 मुलं 1 मुलगी मला 1 मुलगी फक्त मग एवढ्या माणसांना पाणी थोडं लागतं का आलं गेलं दीर सगळं पाणी ह्यांचं कमी पडलं की बायांनी डोक्यावर पातेल्यानं पाणी आणलं विहिरीतनं काढून त्या गागरी फक्त पितळेच असायच्या का लोखंडी होत्या पण ती लोखंडी मोठ्या आणायच्या असायच्या पुरुषानं पाणी आणायच्या 20-25 लिटरची मग ते आम्हाला पेलत नसं ना मग ते पातेल्यानं आण कशानं आण असं पाणी आणायचं
मग तुम्ही मगाशी म्हणला जाच करायची आठवतं का तुम्हाला सासूने त्या काळात असं काहीतरी तुम्हाला टोचून बोललंय की असं टोचून बोलायचं किस्सा आठवतंय एखादा आठवतंय. सांगा की किस्सा काय झालं ते कसे करायच्या गेल्यावर काय काय आणलं माहेरनं बघायचं आलं की पिशवी उचकटून मग तवा किती 1.5 रुपयाला 2 रुपयाला जम्परचा पीस यायचा. साड्या तर लांबच राहिल्या मिळत नसं गरिबीनं आई वडिलाच्या. मग 1-2 पीस द्यायची आई किंवा भाऊ आणायचा. मग ते टेलर नाही पहिलं टेलर सुद्धा कमी होतं शिवून मिळला नाही तर तसाच आणायचं. मग ती अंगात शिवलेला नाही जम्पर नजर पडला की आई आली रिकामी 4 दिवस राहून कापड सुद्धा जम्परचं वारभर चोळी सुद्धा शिवली नाही असं म्हणायचं सासून. मग मी ती कापड काढायचं ती जावला दाखवायचं मग सासून ग बसायचं. मग ते माहेरला पाठवायची का सासू पाठवायची की जवळच माहेर चालत जायचं चालत यायचं. कोणी यायचं माहेरला नेला यायचं भाऊ यायचं कवा नाहीतर दिराचं पोरग घ्यायचं. एक जा वाटलं की विचारून नवऱ्याला सासूला जायचं दिराचं पोरग बारका हाताला धरून 1-2 किलोमीटरवर माहेर. बर माहेरला बी गरीबी इकडे जरा बरं होतं तर ह्याने असं करायचं. काय भाऊ न्यायला म्हणजे असं आधी मध्ये यायचं का कधी पण सणाला हे कधीतरी लेकरू बघू वाटलं काय आईला बघू वाटलं घेऊन ये म्हणल्यावर यायचं आपलं. कसा तुमचा दिनक्रम कसा असायचा रोजचा करायचं उठायचं पारवार काढायचं आपलं ताराला ती ताजी भाजी आणायची गाई म्हशीची धार काढायची काय शेळ्या असायच्या कोंबड्या असायच्या त्यांचा उद्योग बघायचा. कोणी म्हणेल तसे सासूना विचारून भाज्या करायच्या ताक करायचं लोणी काढायचं धार काढाय शिकवली सासून. माझ्या आईकडं गुरं नव्हती मला गाईची धार काढा येत नव्हती देशी गाय असायच्या मग त्यांना धार काढा येत होती. मग त्यांचं वास सगळं करू लागायचं पण धार येत नव्हती बसत ना. मग त्यांनी बडबड बडबड केलेली ऐकून 5-6 महिन्यात धार काढाय शिकले देशी गायची. मग आपल्याला धार काढा यायचं नाही येत नाही म्हणल्यानंतर त्या दुधाकडे आपण लक्ष द्यायचं नाही त्यातलं तेवढं प्यायचं का तर ती दूध काढायचं नाही म्हातारी वटवट करते जेव्हा धार काढा येईल तेव्हाच दूध खायचं असं ठरवलेलं. काढली 6 महिन्यात धार मी. किती होती गुरं किती होती असायची देशी गाय 1-2 गाय म्हैस एखादी त्याला पिलं व्हायची. शेळ्या कोंबड्या असायच्या शेळ्या असायच्या. उठायचं किती वाजता तुम्ही उठायचं कधी 5ला कधी 5:30ला कधी 4ला असं का म्हणजे मरच्या कामाच्या ह्याच्यावर. उद्या काम कमी आहे तर उशिरा उठायचं काम जास्त आहे म्हणलं लवकर उठायचं. लाईट गेली कुठं दळण आणली की जात्यावर शेरखांड दळायचं त्याच्यावर करायचं नाहीतर कान्या बिन्या भरडायच्या. जात्यावर दळण नेहमी असं का गिरणी होत्या त्याकडे गिरणी होत्या पण आणण्या नेण्या वाचून पावसा पाण्या वाचून कशा वाचून आडलं की ते जात्याला बघावं लागत होतं. जात अगदी खुटा बिटा करून सारवून सुरवून स्वच्छ ठेवावं लागत होतं. आई निळाला त्याच्यावर काहीतरी करून खावं लागत होतं. केवढं होतं जात होतं की चांगलं कुरंदात होतं एकट्या माणसाला दळता येत होतं असं होतं. मोठं बी होतं बारकं बी होतं. मग दळायला सोबत पण असं एकट्याने दळायचं एकट्याने दळायचं. मग सासू कधी जीव लावायची ग लावायचे कधीतरी मग तोंडावर नाही जे महाग म्हणणार माझी सून लय चांगले असे आहे तसे काम करते माघारी बोलत नाही. पहिली प्रथाच नव्हती हो माघारी बोलायची. माघारी बोललं की मग लय सासू विचित्र पणा करायच्या उलट बोलायची पद्धतच नव्हती माग. ऐकून घ्यायचं आणि गप्प बसायचं. प्रतिउत्तर दिलं की भांडणं लागायची. माघारी काहीच बोलायचं नाही नुसतं ऐकून घ्यायचं. किती जरी काम सांगितलं मला एवढं होत नाही सुद्धा म्हणायचं नाही. होयच म्हणायचं नुसतं. मग काय होईल तेवढं होईल राहील तेवढं राहील. आमच्या वडिलांनी सुरुवातीला येताना सांगितलं होतं काम लय सांगत असते ती नुसतं होय म्हणायचं करते म्हणायचं होईल तेवढं होईल राहील तेवढं राहील असं सांगितलं होतं. मग ती वडिलांनी सांगितलेलं लक्षात काहीच बोलायचं नाही नुसतं होय म्हणायचं. ऐकून घ्यायची त्यांची कामावर कामं सांगितलेली. मग काम काय असतं अजून दुसरे काय नाही घरातली ज्वारी ज्वारी काढायला लावायची मका मोडायला लावायची खुरपण आलं खुरपण करायला लावायचं मिरच्या तोडायला लावायच्या सगळं करायला लावायचं. लग्न कसं झालं तुमचं? लग्न कसं झालं मी 13-14 वर्षाची असेल त्यावेळेस ते लग्न जमलेलं पण मला माहिती नाही. मी आमच्या वडिलाच्या मळ्यात गेलेली ही पाहुणं आलेलं त्यांची बैठक झालेली लग्न जमलेलं हे काही माहिती नाही. फक्त लग्न जमलं एवढं कानावर आलेलं लग्न जमलं अमुक अमुक्या गावात दिली. पहिलं काहीच राहिलं नाही. आता लय जमाना वेगळा. बायासनी सोनं स्वतःच्या मनपसंतीने कापडन आता आहे का तसं काय? कसं होतं पहिलं बस्ता बांधाय गेलेली पण माहिती नाही. नवरीला कापड कसली घेते ती माहिती नाही. परकर आणते ते का म्हणून माहिती नाही. जम्परचं पीस हवाली करायचं ती आई बापाने येडवाकडं शिवून घ्यायचं नाहीतर पुन्हा ह्या माणसाने शिवून आणायचं. हाय असलं लिहून लग्न लावायची.
कोणी जमलं होतं तुमचं लग्न? लग्न जमवायला एक आमचं 2 दीर, पुन्हा ह्या गल्लीतली अशी पुढारी लोक मराठीची, पुन्हा आमच्या वडिलाकडली बी भांग्यांची वागजाची लोक, कुंभाराची काय 1-2 माणसं, आपले जास्त काही पाहुणं नव्हतं. किती नवरदेव आलते तुम्हाला बघायला? काय नाही, सुरुवातीला आम्हाला नवरदेव हे आलेलं तेच आमचं लग्न जमलं. एकच नवरदेव? एकच नवरदेव. हा. हं. पहिल्या नवरदेवालाच बस केला का तुम्ही? आम्हाला पसंत पाठ टाकून दाखवलंच नाही, मग? ही नवरदेव आहे आणि ही नवरी आहे म्हणून. हा. हळदीला आल्यावरच माहिती झालं ही नवरदेव आहे आणि आपलं ह्यांच्याशी लग्न लागणार आहे. हा. हं. तुम्ही बघितलं होतं का त्यांना? नव्हतं बघितलेलं. हा. ते मग माझ्या शाळेतली मैत्रीण आली हा. हळदीला, म्हणल्यावर आल्यावर तिनं नाही नवरदेव नाही, ज्यावेळेस लग्न बघायला आलते त्यावेळेस बघितलं नव्हतं का तुम्ही? नव्हतं बघितलं. मग? त्यांनी काय लांबनच बघितलेलं असेल, जुनं पाहुणं कुठं यात्रेत इकडं तिकडं आल्यावर, घरला आल्यावर. नवरदेवाला तुम्ही बघितलं नव्हतं? नव्हतं बघितलं मी. कधी बघितलं मग? ती हळदीला पाटावर बसल्यावर. होय. नवरदेव कसला आहे काय? काय नाही मग? बघितलं. माझी मैत्रीण एक माझ्या बरोबरची आली. मग माझ्याकडे आली, तिथं नवरदेव बघून आली. मग आमच्या वडिलाला मामा म्हणत होती ती. हा. आता ती वारली बघा. हा. मग आल्यावर मी तिला विचारलं पण नाही नवरदेव बघितला का काय. ती पोरगी माझ्यापेक्षा हुशार होती. बर. ती म्हणाली काय करावं शेजा मामाला काहीच कळलं नाही, कितीतरी काळा नवरदेव आहे म्हणली. बर. हा. असल्या काळ्या नवरदेवाला देऊन टाकलं म्हणली तुला. मी तिला उत्तर बी मला द्यायचं कळत नव्हतं. 13-14 वर्षात काय कळतंय. हा. ती बी माझ्याच वयाची, ती पण हुशार होती. बर. मग एवढं मला आठवतं, मी पक्क ध्यानात ठेवलंय ते. होय. त्यावेळेस तिने बोललेली. तिनं बोललेली पक्क ध्यानात ठेवलंय. मग ज्यावेळेस नवरदेव समोर आला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं बघून? काहीच वाटलं नाही मला. हा. आणि आतापर्यंत सुद्धा काय वाटलं नाही. हा. खरंच काळे होते का? पूर्ण विचारा की आमच्या नातेवाईकांनी कुणाला पूर्ण काळ. बर. पण उंची भरपूर, स्वभाव चांगला, नागडोळे छान, बॉडी. म्हणजे लग्न करताना काळ गोर बघायची काही गरज नाही म्हणायचं? काय असंच नाही, स्वभाव बघा पाहिजे हो. काय कलरला बघून उपयोग नाही. हा. स्वभाव बघा पाहिजे. बर. आणि त्यांनी तुम्हाला बघितलं होतं का? आजोबांनी तुम्हाला त्यांनी बघितलं होतं? बघितलं असेल की येता जाता. त्यांनी त्यांच्या त्या गावावरनच वाट होती त्यांच्या पाहुण्यांकडे जायला. त्यांनी बघितलं असेल शाळेत जाताना इकडं तिकडं. बर. असं एक माझा अंदाज आहे, बघितलेला असणार हा आहे. हा. तुम्ही विचारलं नाही बरं त्यांना? काय शाळेत जाताना हे बघितलं होतं म्हणजे? मला कसं तुम्ही पसंत केलं? काय एवढं आता ही पसंतीचं आणि हे आता चाललंय, पहिलं कायच नव्हतं हो. हा. असली विचारपूस सुद्धा नव्हती. होय. आता तुम्हाला कसं पटविलं, तुम्ही कसं पटला, आणि हे आता चाललंय. हा. आधी तसलं काय सुद्धा नव्हतं. सासू सासऱ्या देखत की दिरा देखत असं बोलायचं बसायचं सुद्धा नव्हतं. होय. इतकी मान प्रतिष्ठा होती. आता आहे का तशी? का बरं बोलाय ना? काय ते म्हणजे तेवढी ती ही शरमच वाटत होती ना. बर. बोलत नव्हते एवढी जास्त माणसं पहिले. मग तुम्ही काय करायचं? बोलायचं का तुम्ही? बोलायचं बोलल्यानंतर, हा. किंवा आपण बोलायचं. हा. हे असं आताच्या कलियुगासारखं नाही. नाही नाही, तुम्हाला बोलू देत नव्हते म्हणलं, मग तुम्ही कसं बोलायचं? काय करायचं तुम्ही? ते बोलू द्यायचं, ती काय नकोच म्हणत नव्हती. हाय हे उद्योगन, हे आपलं काय ती सांगेल ती काम, ती सासून मी आमचं चाललेलं. नाही तुम्ही म्हणताय का आता सांगितलं पहिली लोक अशी सासू सासऱ्यासमोर बोलत नव्हती किंवा बोलू दे नाही, मग तुम्ही असं चोर बोलू वगैरे द्यायचा बोलत? विषयच नाही, बोलतच नव्हते माना मर्जीनं. होय. चोर वगैरे बोलणं व्हायचं का? चोरून बी बोलायचा विषयच पडत नव्हता. कसं काय? म्हणजे आपलं त्या माणसाशी काय आता दिवसभर काय काम आहे असं नव्हतं. ते सासू म्हणा, कोणी देराची पोरगी म्हणा, पोरग म्हणा, असं म्हणजे एवढं आपल्याशिवाय असं होतच नाही असं नव्हतंच. सरासरी निम्मी अर्धी कामं दुसऱ्याकडनंच होऊन जात होती. बर. असं होतं. मग कामावरनं, शेतीतल्या कामावरनं बोलणं पडायचंच की पुन्हा. पण आता कसं आहे, सुरुवातीला लग्न जमलं की फोन बोलणं, त्या फोनवरनं जमतंय बी, लग्न मोडतंय बी, असं तसलं काय नव्हतं. आहेत का आजोबा? आहेत का? हायत की तिकडल्या मळ्यात हायत. त्यांना ह्यानं आणाय पाहिजे होतं. किती वय होतं त्यांचं वय आता 72-74 असेल बघा. होय. लेखाया ग परायास, लेख कशान ग हाई उनी, कशाईन ग हाई उनी, एका कुशीची रत्न दोनी, एका कुशीची रत्न दोनी. दृष्ट याग झाली म्हणू गोरी परास ग काळीला, गोरी परास काळीला, माझ्या मसूर डाळीला,
माझ्या मसूर डाळीला. जेवण कशा असायचे पहिले, म्हणजे घरात स्वयंपाक बनल्यानंतर पहिले एकत्र जेवायचे का कसं जेवायचं, काय करायचं? कसं कामाच्या ह्याच्यावर बाया बाया मिळून जेवायच्या, गडी अगोदर जेवण जायचं. हा. होईल तसं आता सारखं नाही. सकाळपारी? सकाळ 8-8:30ला जेवण, हम्म. 9च्या दरम्यान तर कामाला वावराने जिकडं तिकडं. हा. आणि संध्याकाळचं मग जेवण कसं असायचं? संध्याकाळचं बी होईल तसं करून जेवण जिकडं तिकडं निवांत. हा. हं. अशी, पंगत एका ठिकाणी बसत नव्हती का? एका ठिकाणी गाड्यांची आणि बायाची बसत नव्हती. गडी आधी जेवण जिकडे तिकडे जायचं किंवा उशिरा व्हायचं, बायांचं जेवण झालं बाया जेवून घ्यायच्या. हा. असं आता सारखं वाट बघत बसायची, ती सगळी मिळून जेवायची, तिथं 11 वाजेपर्यंत बसायचे, मोबाईल बघत बसायचा, टीव्ही बघत. तू पहिलं काहीच नव्हती ना साधनं, कशीच साधनं होती. मग जेवणामध्ये काय काय असायचं पहिलं जेवणामध्ये दिशीच असायचं आपलं, लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, मिरचीचा खरडा, जवसाची चटणी, ज्वारीची भाकरी. हे असं गहू ही तांदूळ रोज नव्हतं खायला, कधीतरी आपलं 4-8 दिवसातनं. दूध ही कवा दही ताक हे असंच. कालवण कशाची असायची? करडीच्या भाज्या, हरभऱ्याची भाजी जास्त, करडीची भाजी तुम्हाला सांगते, मेथी, चाकवत, चुका, शेपू, घेवड्याची शेंग, भोपळा ही असलं सगळं घरी लावलेलं पिकवलेलं, वांगी, चवळी, फुलग, मटकी, हे सगळं कडधान्य शेती कोरडाव असल्यामुळे व्हायचं. आंबाड्याची भाजी ही. तुम्ही जायचं शेतात? जात होतो आम्ही, सुरुवातीपासून लगीन झालं 15 दिवसापासून काम चालू केलं शेतामध्ये. शेतामध्ये काय काय काम असायचं शेतात? काय असायचं, नांगरटीतले दगड दोंड व्हायला राहिल्यावर विचारल्यावर घ्यायचं, इचून सांगेल ती करायचं आपलं. मका लावली, लगीन झाले की 1-1.5 महिन्याच्या आत 1 एकर एकटीनेच लावला होता मका. म्या लावून मका होती पहिली दिशी. बैल होती का तुमचे? बैल नव्हती, लोकांच्या भाड्यानं करून घेत होती, पण शेती बैलावरच होती. होय. विहीर वगैरे होती का तुमच्या रानात? विहीर होते, इंजिन होतं, त्याला माचाड होतं, सगळं होतं. इंजिन कसलं होतं? इंजिन आपलं ते किर्लोस्कर होत. ते इंजिनानं पाणी काढायचं का? इंजिनानं पाणी काढायचं शेतीला, आम्हाला प्यायला भरायला आहे. हा. त्याला डबा मुलींना मालकानं डोक्यावर आणायचा. कधी पैसे असले की टिपाड बी भरून आणायचं बैलगाडीत. कसलं टिपड? तेलाचं टिप 200 लिटरची. टिपड भरून तेल आणायचं का? मग शेतीला पुन्हा सारखं कुठं हेलपाट घालायचं. मग पैसे नसले की डोक्यावर डबा घेऊन यायचा मुलींना. पंपावर. केवढं टिप असायची ती? टिप 200 लिटरची लोखंडी टिपा. बैलगाडीत आणायची का? ती बैलगाडीत आणायची नाही, बैलगाडीचा मेळ लागला की डोक्यावर आणायचं 14-15 लिटर डबा ठेवून. बर. कशाचं तेल असायचं ते? रॉकेल. अच्छा, ते इंजिन आला काय? इंजिनला. बरं बरं बरं. मला वाटतं खायचं तेल तुम्ही टिप भरून आणायचं. खायचं तेल कशाला टिप भरून? खायचं तेल किलोनं, 5 किलोनं, आपली 4 किलोनं आणायची. पहिले कशाचं तेल असायचे खायला? करडीचं, शेंगदाण्याचं अशीच असायची. पुन्हा निघलं सोयाबीन, सूर्यफुल. पुन्हा आमच्या दिकत पेरायला लागली, नवीन बी आलं कुठनं सूर्यफुलाचं. पुन्हा ते सूर्यफुल शेंगदाण नसले की आम्ही काढून सुद्धा घालायचो. मिरचूला, कालवणाला शेंगदाण नसले की सूर्यफुल थोडं भाजायचं, कुटायचं आणि त्या टरपालासाठी धुवायचं आणि वापरायचं. तेल म्हणून किंवा ती शेंगदाणा म्हणून. चव बदलायची, तिखटपणा कमी यायचा त्यानं. मग ते लोणची, चटण्या बिटण्या काय काय कसं असायचं पहिलं आपली मोहरी, मीठ, मेथ्या घालायच्या. हे आताच मसाला आता निघालं. साधं आपलं मीठ घालायचं, हळद दळायची, हळकुंड फोडून, आणि मीठ पण जात्यातनंच काढायचं. आता पुढं आले तर बारीक मिठाचं, मोठं मीठ कुटून किंवा जात्यातनं काढून. जात्यावर मीठ बारीक करायचं? जात्यावर दळायचं, शेरभर मीठ लागायचं म्हणल्यावर. लोणचं घालायचं त्याचं. आंब्याचा खार सुताराकडनं फोडून आणायचा, घरीच फोडायचा. ती जरा सुकू देऊन घालायचं आपल्या डेऱ्यात मडक्याने, कुठल्या काचेच्या भरण्या आणि ह्या असल्या भरण्या, प्लास्टिक. उतरंडी असायची बघा पहिल्या? काय उतरंडी होते की काय कशा असायची उतरंडी? काय खाली उतरंडीत ठेवायचं, पापड्या केलेल्या ठेवायच्या, कुरवड्या ठेवायच्या, काय थोडंफार शेंगदाणा असलं ठेवायचं, काय थोड्या वाळल्या मिरच्या असल्या तर त्या ठेवायच्या. होत्या माझ्याकडे बी 1-2 उतरंडी. 5-5 किती थराची असायचं उतरंडी? 5-6 वरनं खाली मोठं, त्याच्यावर तुम्हाला बारीक बारीक अशी साईजनं लावून वर त्याच्यावर झाकण. आणि फुटत नव्हते का ते डेर? नव्हतं फुटत, त्याला आळ करून पद्धतशीर बसवलेलं लावलेलं तसं. ते एक उतरून खाली ठेवायचं. 10-20 वर्ष एक डेरा. होय. आणि ते डेर कुठं आणायचं? कुठनं एकूण घ्यायचं. नाही, पाणी प्यायला वापरलेलं जुनं झालेलं तीच ठेवायचं, तीच वाढायचं. बर. काय त्या उतरंडीत काय काय लपून ठेवायचं?
काय लपवून ठेवायचं आता? हे आपल्याला महागाईच्या वस्तू आहेत त्या, जोडगव खिरीचं म्हणा की काय गोष्टी, शेंगदाणं म्हणा किंवा हरभऱ्याची डाळ म्हणा, हम्म. काय थोडंफार पैसे कुठलं काय असलं 5-10 रुपये ते त्यात पुरून ठेवायचं, असं होतं पहिलं. होय. बर. कधी फुटली ते उतरण? नाही, कोणी हाणलं केलं तर फुटणार. काय मांजर बिंजर काय चढत नव्हती त्याच्यावरती, भरलेली असले म्हणून तर पडतच नव्हती आणि फुटत बी नव्हती. हा. हम्म. बर. पहिले तुमच्या लहानपणीचे खेळ काय असायचे? काय खेळायचं असं, हे का जिबल्या खेळायच्या घर वडवून, तुम्हाला सांगते दावं खेळायचं. पुन्हा ही अशी मडक्याची खापरं फुटलेली त्याची खेळणी करून, काय खाड्याची, ही असली खेळणी असायची पहिली, प्लास्टिकची खेळणी आणि कुठलं काय. हा. कोण कोण असायचं खेळायला? हे अशाच गल्लीतल्या पुरी, हे 1-2 पोरी आठवते का तुम्हाला? तुमच्या मैत्रिणी आठवते का? आठवते ते, त्यातल्या काय संपल्या बी काय हायत्या बी. कोण कोण होत्या मैत्रिणी? मैत्रिणी आता ते खडक्याची बायडा, पुन्हा तुम्हाला सांगते पुजाऱ्याची मंगल, आणि ते निलावती ती वारली व खंडाळीत दिलेली ती म्हणलेली, अशा 2-3 मैत्रिणी होत्या. गजग खेळायचं, हे खेळायचं डावावर डाव, दुसरं काय. कटाळाला की बंद करायचं, जायचं. गजगाचा खेळ कसा असायचा? गजग 9 गजग घ्यायचं, ते फेरानं डाव खेळत बसायचं. पुन्हा ती डाव कमी होईल तसं, डाव कमी होईल तसं गजग कमी करायचं. मग ती कोण त्यात पटाईत आहे ती, त्याला ती लवकर डाव येतच नसतं, ती देतच नसतं. किती जणांचा असा खेळ होते गजगाचा? काय 2-3 चालतो ती, 4 असा असायचा गजग्याचा खेळ. फुगडी वगैरे खेळायचा का? खेळत होती फुगडी बी, दाव खेळायची. शाळेतच फुगडी खेळायला लावायची, दाव खेळायला लावायची. दाव म्हणजे कसं खेळायचं दाव? ते आता दाव उडी मारून दाव, उंच उडी का? उंच उडी 100 पर्यंत मोजून खेळायला लावायची गुरुजी, होय. मॅडम. मग तुमचे ते लहानपणी काय म्हणतात ते संध्याकाळचे जे खेळ असतात, म्हणजे मैदानी अंगणातले जे खेळ असतात, त्यावेळेस त्या खेळायला मग गाणी वगैरे म्हणायचं का तुम्ही? ती पंचमीच्या वेळेस म्हणायची गाणी, असं निमित्तानं म्हणायची. असं रोज कुठलं गाणी म्हणायला? म्हणायची पंचमीची गाणी. आता पंचमीचं गाणं एवढं नाही, एखादं दुसरं कडवं येईल ध्यानात. म्हणाय असं. 5 फळ्याचा नागोबा, 5 फळ्याचा नागोबा, जे पाटाकी तो अंगणी, जे पाटाकी तो अंगणी, धीर म्हणी तो वयनी, धीर म्हणी तो वयनी, तुमचं पैंजन काय केलं, तुमचं पैंजन काय केलं, माझ्या पित्याने घडवलं, माझ्या पित्याने घडवलं. गौरीची ही होती ती, म्हणणीत राहिलं तर येते ती. मोठ बघितली का तुम्ही? बघितली की मोठ. चालवली आहे? चालवली नाही, मोठ गडी माणसं बाया कशाला चालवते त्या मोठ. होय. मोटर पण गाणी म्हणायची बघा. म्हणत होती की. कोण म्हणायचं? तुम्ही कोणाची ऐकलेली गाणी? ते पुरुषांची ऐकलेली. होय. काय असायची मोटरची गाणी ती? काय बी आता बैलाला नाव घेऊन म्हणायची ती मोटरची गाणी आता म्हणते ती बाबा पुरुष लोक. तुम्हाला दिली आहे काय? मला नाही ते मोटरची गाणी यायची. एका दुसरं म्हणा. मोटरचं म्हणत नाही, पावसा बिवसाचं एखादं म्हणा. मोटरचं काही म्हणत नाही, पावसाचं म्हणा. पड पडन पावाईसा, हेड पडून बर केलं, पडून बर केलं, नंदी तासाला व तासाला पाणी पेलं, नंदी तासाला व तासाला पाणी पेलं, पड पड ग पावाईसा, नका करू ग गजबला, नका करू ग गजबला, धरणी व मनिती पती आला, धरणी मनिती व मनिती पती आला. आईच्या हातचं काय खायला आवडायचं तुम्हाला? आईच्या हातचं खायला काय, आईनं काय करेल ते आवडत होतं. तर आईच्या भाज्यांची म्हणजे कारलं, खरडून मिरचू, मोडून मिरचू, पहिल्या सांजोऱ्याच्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या, खीर, हे असलं साधं. आता ही रवण पवन हे असलं. सगळ्यात जास्त काय आवडायचं तुम्हाला आईच्या हातचं? आईच्या हातचं आवडायचं म्हणजे हो का, मला आवडायची आमच्या आईची कारलं, धपाटी, हे असं आवडायचं. कशी बनायची? कशी आता साधच करायची पण चवीचं होतं त्यांचं. शेजीचा गहू पकारण, असा फेडी ती भाजी पाल्या,
फेडी ती भाजी पाल्यात माऊली गणबाईचा मला फिट नाव काशी गेल्या मला फिट ना काशी गेल्या. तुम्ही बहीण भाऊ लहानपणी भांडण वगैरे करायचं का? नव्हती करत. मोठं भाऊ होतं, मी सगळ्यात लहान होती. मोठ्या बहिणी नांदा गेलते. ज्यावेळेस होते त्यावेळेस नव्हती करत. काय असायचं तुमचे भाऊ बहिणी खेळ काय असायचे मग लहानपणी? खेळ खेळायला म्हणजे आमचं चुलत भाऊ सख्खे भाऊ हे मिळून जवळजवळच खेळणार. त्यांचे आणि आम्ही मुलीची संख्या कमी होती आमच्या गल्लीत. 2-3च मुली होत्या. आम्ही त्यांच्यात जातच नव्हतो ना आम्हाला येऊ पण देत नव्हती ती. असं होतं. कोणी देत नव्हतं? आमचं भाऊच येऊ देत नव्हतं. हे तुमचे तुम्ही वेगळं खेळा म्हणायचे. होय. मुली कमी होत्या आमच्यात गल्लीत. पावाला वर येत होतं का तुम्हाला? पवायला मला शिकवायचा प्रयत्न केला आमच्या थोरल्या भावानं म्हणा, पण मला काय पवायला आलं नाही. कुठं पावायचं? विहिरीत न्यायची, भोपळा बांधायची, टाकायची उचलून. होय. 1-2 वेळा बघितलं मी, काय गेली नाही परत. तुम्हाला टाकलं होतं का? टाकलं होतं की. मग आले तसंच हातपाय हलवत कडेला, पुन्हा नाही गेली त्याच्याबरोबर. दिलं होतं फेकून भोपळा बांधून. मग पोवाला नाही काय पाण्यात असं? ना तेवढं आले की सरग सापापर्यंत, पुन्हा नाही गेली. भीती वाटत होती. होय. बाकीचे भाऊ कोण कोण पोवायचं मग? भाऊ पवायचं, चुलत भाऊ पवायचं. बाकीच्या बहिणी पोवायला येत होतं? नाही त्यांना नाही पवायचं काय नाही. बरं. तेव्हा विहिरी कुठं तरी, आता विहिरी जास्त झाले ते आवर्जून जायचं कुणाच्या तर मळ्यात पवायसाठी. तुम्ही शाळेला गेलता हो? गेलती की माझ्या शाळेला. होय. किती झाली शाळा तुमची? माझी त्यावेळेस 5वीची वार्षिक दिली परीक्षा, 6वीची वार्षिक परीक्षा नाही देणं झालं मला. आईनं पुन्हा नाही जाऊ दिलं. 12 वर्षाची झाली की नाही जाऊ दिलं. 10 वर्ष. कुठं होतं शाळेला? शेटपळा. होय. कशी होती तुमची पहिल्या काढली शाळा? चांगली होती शाळा. सकाळपारी 7ला शाळा भरायची, परत 11, 11:30ला सुटायची, परत 2ला भरायची, परत 5ला सुटायची. शाळेतल्या काय आठवणी आहेत का? शाळेतल्या काय आठवणी? नमन म्हणायचं, सकाळच्या पारी नमन म्हणायची. ते आता म्हणते ती काय प्रार्थना म्हणते ती, तवा म्हणायची नमन. काय कसं असायचं नमन ते? काय सरस्वतीची पूजाचं गाणं म्हणायचं, कुठली तरी म्हणायची. ती आता माझ्या ध्यानात नाही एक, पण त्यातली प्रार्थना आता म्हणा की नमन थोडंसं म्हणून दाखवाय कसं होतं तुमच्या नाही काळात? येत मला आता, आठवत नाही. आठवत नाही. म्हणजे नमन काय होतं थोडंसं तरी? आता तुम्ही पहिल्यांदा सांगितलं मला नमन म्हणायला. नमनच म्हणत होते आम्ही. म्हणायचो नमन झाल्यावर आलो शाळेतनं, नमन गेल्यावर झालं, असं आमचं बोलणं व्हायचं पोरांचं. हो, आम्हाला काय सर लोक मास्तर लोक म्हणली नाही ते नमन, पण आमचीच भाषा ती. बरं. पोरांचीच. काय असायची मग? काय आता प्रार्थनेला वळीत बसायचं. आता मी पण शिकली प्रार्थना म्हणायला. मग ती सुटलं की आपल्या शाळेत जायचं, शाळा सुटली घरी यायचं. काय धडे कविता आठवत होतं का तुम्हाला त्या काळातल्या तुमच्या? हे काय आठवलं तर आता आठवणीत राहतंय. कविता काय आठवते? कविता आठवती बघा एक. कुठली होती कविता? ते घाल घाल पिंगा वाऱ्या. म्हणा म्हणू का? घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत, आई भाऊसाठी परी मन खंतावत, विसरली का ग भादव्यात वर्ष झालं, विसरली का ग भादव्यात वर्ष झालं, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुखाला ग मन आचवल, माहेरीच्या सुखाला ग मन आचवल, फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो, चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो, काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार, काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगू हुंगुनिया करी कशी बेजार, हुंगू हुंगुनिया करी कशी बेजार, गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, परसात पारिजात काचा सडा पडे, परसात पारिजात काचा सडा पडे, कधी फुल वेचायला नेशील तू गडे, कधी फुल वेचायला नेशील तू गडे, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. झाले बघा. एखादं कडवं चुकलं असेल काय मधलं आदलं. पहिली माणसं लय माया उद्या आहे की नाही, होती की लय जीव लावायचे. कसं काय एवढी माया करायची माणसं पहिली? काय आता मग त्यांना मुलं बाळ ही आई वडील मायाच करत असते ती, नाती गुती. आता तर काय करत नाही ती का. नाही घरातलं तर झालंच झालं, पण बाहेरची माणसं सुद्धा लय प्रेमानं बोलायची, लय माया लावायची. हा, ती शिकल्या सवरलेली नव्हती माणसं तशी करत होती. हम्म. आपलं समजायची मुलं बाळ कोणाची जरी असली तर. हा हा, आमचं चुलता चुलती आम्हाला आताच कसं वेगळं फरक आहे तसं वाटत नव्हता पहिला आम्हाला. हा. आमची आई आमच्या वडिलाची जास्त मुलं असल्यामुळं गरीबी आमची आई टाकून जायची आम्हाला हम्म. घरी. हम्म. आमचा एक लहान भाऊ आणि मी घरी असायचो, मोठं भाऊ शाळेत जायचं तर आमचा चुलता चुलती आम्हाला सगळं कुठं गेलेलं घरी आणायचं. हम्म. आईनं ठेवलेलं खायला द्यायचं, आईनं ठेवलेलं संपलं असलं तर त्यांच्यातलं द्यायचं. गलीतनं असं अंगणातनं बाहेर जाऊ देत नव्हती. होय. हा, घेऊन यायची हाताला धरून बरं. बसवायचं त्यांच्या तिथं. पहिली वेगळी होती माणसं. शाळेत बसायची व्यवस्था कशी होती हो तुम्हाला? काय नाही, बसकरच्या पट्ट्या होत्या, सारवणाची शाळा सारवायची, शाळेला सारवायची आणि न्यायचं. हम्म. मग ते आपल्या आपल्या पट्ट्या धरून हितनं 2 फूट त्या पुरीनं रान धरायचं, त्या पुरीनं 2 ते सारवत आणायचं कडला. सकाळी एक वेळ वर्ग एका मुलीनं झाडायचा, संध्याकाळी वर्ग दुपारच्या शाळेला एका मुलीनं झाडायचा, ती किर नेऊन टाकायचा. अशी होती प्रथा. पुरी झाडायच्या का? पुरी झाडायच्या. पोरं झाडत नव्हती? पोरांवर नंबर येत होतं, कधी यायचं कधी तर दिसानं पुरी संपली. हा. किती तुमच्या वर्गात किती होती पोरं पुरी? तरी 18-20 मुली असायच्या, 20-25 पोरं अशी. पोरांची संख्या कमी होती, हा. पुरींची संख्या. पण शाळेत पाठवायला पुरी कमी पाठवायची लोक, हा. घरी ठेवायचे घरच्या कामाला. होय. हा, असं होतं पहिलं. शाळेत लावून देत नव्हती का? नव्हती सगळ्याच्या. आता कसे पूर्ण घालते तसे घालत नव्हते पुरी. हा. का बरं? काय आता त्यांच्या जरा पुरीला काम करायला आलं की काठ झाडून घास भांड. हा. हा, बशीत ह्या लेकराला सांभाळ. पहिली मुलं जास्त होती, ऑपरेशनची सोय नव्हती. हा. हे असं करायला लावायचे पुरीसनी. शाळेत कधी भांडणं व्हायची का तुमची पोरापोरांची वगैरे काय? नाही, तेव्हा कधी आम्ही भांडणच केली नाही. त्या झाडून काढण्यावर वगैरे काय काय व्हायचं सुद्धा नाही. गुरुजी कावायचं, छडे घेऊन हाणायचं. का? कोणी भांडण करल त्याला मारायचं का गुरुजी? मारत होतं. कशाने छड्याला. मारायचं? छडी होती, मोठ्या छड्या. पोरासनी मोठी छडी घ्यायचं, पुरीसनी बारकी छडी घ्यायचं गुरुजी. होय. हं. तुम्ही खाल्लाय कधी मार? नाही बाबा, तुम्ही कसं काय खाल्ला नाही? काय करायचंय, कशाला मार खायचा आहे त्यांचं. किती कसं मारायचे गुरुजी? हात पुढं करायला लावायचे, चपकं लावायचे. होय. हम्म. आठवते का तुम्हाला त्या काळातले गुरुजी तुमचे? आठवते ते गुरुजी. नडकेलचं मोठे गुरुजी होतं 3रीला. पहिलं शेटपळा, पहिल्या महामुनी बाई होत्या 2रीला शेटपळच्याच. पहिलीला महामुनी गुरुजीच होतं, त्यांचं मालक. पुन्हा 4थीला बल्लाळबाई होत्या. 5वीलाच कोण होतं तीच मला आठवना. कशी होती? 5वीला हे होतं शिंदे गुरुजी, संभाजी शिंदे. बर. हा, 5 एवढ्यापर्यंत. शिकवण्याची पद्धत काय होती त्यांची? शिकवण्याची पद्धत काय होती, तासाला गुरुजी पहिल्याने बदलून येत नव्हतं, काय नव्हतं. आज सकाळी मराठी शिकवलं की दुपारी वेगळं शिकवायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी इतिहासाचं, काय भूगोलाचं, काय गणिताचं, बेचं पाडं, बाराखडी ही असलं. पेन्सिल, पाटी पेन्सिल होती का तुम्हाला? हा, पाटी पेन्सिल खापराची. पुन्हा वही पेन आलं. पाटी खापराची असायची का? हा, तुम्हाला होती का पाटी तुमच्याकडे? होती. होय. काय पाटी पेन्सिल होती खापराची. हा. किती पर्यंत होती पाटी तुम्हाला? 5वी पर्यंत पाटी होती. हा. कधी घेतली होती? कधी काय फुटल्यावर परत आणायची, काय फुटायची, काय फुटकी वापरायची. हा. आणील तवा धडकी. पेन्सिल कुठं आणायच्या? पेन्सिलीचे आणून ठेवायची ती बॉक्सच वडील. होय. लागेल तसं ते कंपाचा ते 2 तुकडा घेऊन जायचं. हा. मग ती पहिलीचा दिवस आठवते का तुम्हाला? पहिल्यांदा शाळेत गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा बाराखडी वगैरे शिकायला लागला, ते दिवस आठवते का तुम्हाला?
नाही वाटवत म्हणजे शिकायला बाराखडी ही गुरुजी चांगलं होतं ना गावातलं हां ते शिकवायचं जवळ बसून येऊन हां हं हे क ख ग घ हे असं म्हणायला आणि पुन्हा आमच्या बहिणीनीच आधी जरा शिकवलं होतं आल्यावर हां माहेरला त्यांनी त्यांच्या बी तिसरी चौथी झालेली होती हां मग ती एखादं पुस्तक असायचं एखादं दुसरं नसायचं मग ते तेवढं बेचं पाडण अंक हीच पाठ केलेलं बाराखडी आता लिहिता वाचता येते का तुम्हाला येतं की लिहिता वाचता चांगला लिहिता वाचता येते का होय होय सावित्रीबाई फुले माहिती येते का तुम्हाला आहे ते कोण होत्या कोण होतं त्यांनी शाळा शिकवली मुलीसनी काढली शाळा ही सगळी होय कोणी काढली मग हां त्यांना किती त्रास झाला मुलीसनी शिकायलाच बंधन होतं ना मग हा. त्यांनीच काढलं की रस्त्यावर मुलीसनी होय शिकायला हां मग मुलं त्या सावित्रीबाई फुलेमुळे सगळे या नौकर वर्ग ही आता सगळं सुधारणा त्यांच्यामुळे झाली स्त्रियांची होय नाहीतर चुलन मुलं म्हणायची त्यांना कशाला शाळा हां असंच होतं हे. हां म्हणा बरं सावित्रीबाईवरून एक गाणं म्हणा बरं आता मी त्यांच्यावर म्हणलेलीच नाही आणि पाठच नाही कसं म्हणायचं हे कराय असं त्यांच्या शब्दामध्ये घालून म्हणा की शाळेत ग मी जाता मला आठवती सावित्री माता मला आठवती सावित्री माता त्यांचा शब्द मी मनात जाणीता त्यांचा शब्द मी मनात जाणीता तुम्हाला म्हणजे खूप जणांना माहितीच नाही म्हणजे मुलींना माहितीच नाही कोणामध्ये शिकतात ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगितलं चांगलं सांगितलं शाळेत ग मी जाता शाळेत ग मी जाता मला आठवले महात्मा ज्योतिबा मला आठवले महात्मा ज्योतिबा मला आठवतात ते माझे आहेत पिता ते आहेत माझे पिता सावित्री माई माझी माता सावित्री माई माझी माता आता ही तयार करून ह्यानं मला सांगितलं नाही थोरांच्या ओळखीतली ही तुला गाणी म्हणावी लागतेली ही मी तयार झाली असते बाबासाहेब माहिती आहे हायत की बाबासाहेब बाबासाहेबांनी काय केलं बाबासाहेबांनी आता ह्या का त्यांच्या लोकांसाठी सगळं त्यांना अंधारात पाडलेलं गावाबाहेर टाकलेलं त्यांना आता आणलं की उजेडात मराठ्यासनी किंमत नाही त्यांच्या लोकांना किंमत आहे आता आणि ती सगळ्यासाठीच आता ते किती झाले तर श्रेष्ठ बाबासाहेबांनी बघ काय त्यांच्या लोकांसाठी केलं का आपल्यासाठी बी केलं होय काय केलं काय केलं शिक्षण शिकवलं आता आमच्या पत्रिकेत मराठी लोक त्यांचं फोटो छापते ते की काय काय शिकलेली पीएचडी झालेली हे माझा शेजाऱ्याचं पोरग पीएचडी झालं तर त्यांनी फोटो छापला की बाबासाहेब का बरं छापते ती का बरं तेवढं त्यांना ज्ञानच प्राप्त होतं हुशार तेवढे होते कायदा त्यांनी काढला सगळ्या बरोबर लढा दिला सगळ्याच्या प्रश्नाला उत्तर दिली असं काय केलं बाबासाहेबांनी म्हणजे एवढं मानतात बाबासाहेबांना अहो त्यांनी घर प्रपंच मंडळी ही काय बघितली नाही त्यांनी शिक्षण बघितलं आणि पुस्तकं सगळी बघितली आणि त्यांनी कायदा केलं त्यावेळेस हे मराठी त्यांना त्रास देत होती त्यांच्या लोकांना म्हणजे त्यांच्या लोकांसाठी त्यांनी एवढा त्रास घेतलेला रात्रंदिवस शिक्षणामुळे काय होते मग शिक्षणामुळे कायदा काढला अमेरिकेला गेले ती मुंबईला गेले सगळं धरलं त्यांनी काय काय केलं नाही का केलं काय नाही शिक्षण घेतल्यामुळे काय होते शिक्षण घेतल्यामुळे त्यांना कायदा माहिती झालं कुठं काय करायचं माहिती झालं ह्याच्यामुळेच केलं की त्यांनी मग त्याने सोडलं का प्रपंच संसार घरदार काय म्हणले का रमाबाई कुठं आहे त्या काय त्यांची ओळख होती का वर्ष 2-2 वर्ष ठेवून जायच्या रमाबाईला खरं आहे का हे नाही आणि मग बाबासाहेबांनी तर काय थोडं केलं का शिवाजी महाराज माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराज काय शिवाजी महाराज कोण होते आता ते एक राजे होते त्यांनी लढाया केल्या लढाई कशासाठी केली हो शिवाजी महाराजांनी लढाई कायासाठी केली या मराठी धर्मासाठीच केली घेऊ मग ही जिजाबाईनं ही तयार केला शिवाजी शिकवलं त्यांना 14 वर्ष 15 वर्षापासून सगळं मावळे बिवळे तयार करून सगळं करून त्यांना धट केलं धाडस दिलं सगळं आईची शिकवण आई त्यांचे गुरु होते कोण होते मावळ्यामध्ये जे तुम्ही मावळे म्हटलं होता त्या मावळ्यामध्ये कोण कोण लोक होते तानाजी मालुसरे होतं संताजी घोरपडे होतं पुन्हा उदय भाना होता पुन्हा म्हणजे
रायबा होता त्यांचं ते लग्न झालेलं, त्यांचं ते कोंडाणा केला जिंकताना हा त्यांचं काय झालेलं होतं. सगळे राजे लोक, सगळे राजकरी, ज्याचा कायदा जास्त, ज्याच्या मनगटात न्याट होईल तिचाच कायदा होता आधी. हम्म, हम्म, हम्म? हम्म, किती त्रास होता लोकांसनी. हम्म, मग त्यांनी सगळं केलंय. हम्म. ही गड जिंकला, ती गड जिंकला, तिथवर हद्द जिंकली. कशी लढाई कशी जिंकायची हो शिवाजी महाराज, काय माहिती आहे का तुम्हाला? तह करायचे, थांबवायचे, हम्म, परत लढाई एकाएकीत करायचे, हम्म. असं होतं. शिवाजी महाराजांची एक नीती होती बा, काय होती त्यांची सत्यनीती होती. अजून? आणि काय थांबवायचे गोड बोलून, असं तिकट बोलून काय करत नव्हते ते. हम्म. थांबविल्यावर माणसं घाळ पडायची आणि पुन्हा एकाएकीत गमेनी कावा करायचं, बरं. आहे ना, हा, असं होतं. हा. बघितलं तुम्ही कुठल्या गड किल्ल्यावर गेलता का तुम्ही? मी कुठलाच गड बघितला नाही, पण मी इतिहास वाचलेला आहे. होय. इतिहास माझं वाचायची मला आवड. हा. माझं भाऊ मोठं 7वीला जरी 10वीला जरी होतं, तर मी माझं थोडं शिक्षण 4थीतच होतं, तर मी त्यांचा इतिहास घेऊन वाचत होते. बर. हा, म्हणून माझ्या आठवणीत राहिलंय ते. माई बापाच्या गाबाई पोटी असा लेक ग, जन्मला ग हारुईळ, जन्मला ग हारुईळ, हाती वयसाचा नारळीळ, हाती साचा नारळीळ, माझ्या शिवाजी राजाईच्या हाती साचा नारळीळ. आलं का बरोबर? हम्म. 1 मिनिटात तयार केलं ही तर. होय. शिवच्या ग शेतामधी शाळा लाव आला न हुरड्याला, तवा नेनंता बंधू माझा, पवा वाजवी वाजवी भोरड्याला, पवा वाजवी वाजवी भोरड्याला. शिवच्या ग शेतामधी हाई आटुळा ढेपणीचा, हाई आटुळा ढेपणीचा, संग वाजतो गोपणीचा. पहिल्या काळात जातपात होती का हो? होती की अहो जातपात. हम्म, आमची आई असं शिवलेलं पाणी प्यायची नाही कुणाचं. हम्म. आम्हाला कुणाच्या मराठ्याच्या घरचं खाऊ द्यायचं नाही, ती पण खायची नाही. आपल्या आपल्या घरचंच खायचं, आपण वाण्याचं लिंगायताचं म्हणून. हा. आता नाही, काही बी खाते ती कुणीकडे बी. हम्म. अजून कशा पद्धतीनं असायचो? कशा पद्धतीनं कुणी कुणाच्या घरी जायचं नाही, कुणी कुणाचे भांडण करायचं नाही, आपल्या आपल्या घरी बसायचं. एखादी बाई भाडकुदळी गलीत असली तर तिच्या घराला जाऊ द्यायचं नाही. तिच्या अंगणात पण जाऊ द्यायचं नाही, अशी होती कोण आमची. होतं का? होती की एक गली कोण होतं? होती एक म्हातारी म्हणून होती. हा. नाही जर काय म्हणलं तर तुझ्या पोरानं असं केलं, तुझ्या पुरीनं असं केलं म्हणून भांडत यायची सगळ्या गलीतल्या बायासनी. अशा असायच्या पहिल्या तरकटी बाया. सडाया ग सारवान अशी करी ती गाईच्या ग शेणाईन, 15 दिवसाची व एकादशी आली पावनी नेमाईन, आली पावनी नेमाईन, सावळ्या ती विठ्ठलाची आली पावनी नेमाईन. झुंझुन झुन्यात पाय टाकते पुण्यात, पुण्याचा बाजार, म्हशी घ्या 1000 लांब लांब शिंगाच्या, 500 दुधाच्या, 500 दुधाचा करते खावा, जरीचंद जमाना जेवा पण भजे तुंडी लावा. सौभाग्याचा नेसते शालू, शांततेचा पांघरते शेला, जरीचंद्ररावांच्या जेवणावर हा सौभाग्याचा अलंकार मला. आला आला रुकवत, रुकवतावर टाकलं धन, इनीबाईच्या बेमटात बिळकोंडी कन, मांडवाच्या दारी आळ राखच, इनीबाई नीट बसा लुगडं लोकाचं. एवढं मांड गवाच्या दारी, एवढा रेंदाना कशाचा व कशाचा मग झाला, नवरा नाहुनी परण्या गेला, नवरा नाहुनी परण्या गेला. वरातीचा न बाई घोड, असं कशानं व बुजईल, कशानं बुजईल, बाशिंग वाऱ्यानं वाजईल, बाशिंग वाऱ्यानं वाजईल. हे गणावर देव झाला, झाला पुल्या नशिबान, पाया पडतो बाशिंगान,
पाया पडत बाशिंगान, पाया पडत बाशिंगान. जावा येईन पावईन, हाई चौकटीवरच सोनं, चौकटीवरच सोनं, माझ्या साळूचा पाय गुण, माझ्या साळूचा पाय गुण, माझ्या साळूचा पाय गुण. मांडवाच्या न मग दारी, एवढं वाजंत्री वाजत्यात, एवढं वाजंत्री वाजत्यात, हाती अंबारीवर आणि त्यात, वर बाप हाती अंबावरी आणि त्यात. असा मांडवा गुंपीला, असा नवऱ्या बाळाच्या मेहवण्यान, नदी काठच्या पवन्यान, नदी काठच्या पवन्यान, नदी काठच्या पवन्यान. असा मांडवा गुंपीला, हाईवरून मग जाई, ऊन लागत वर माई, ऊन लागत वर माई. असा मांडवा गुंपीला, हाईवरून मग चापा, ऊन लागत वर बापा, ऊन लागत वर बापा.